तापमानाचा भडका उडाल्याने राज्यात होरपळ वाढली आहे। कमाल तापमानाचा पारा नवे उच्चांक प्रस्थापित करतोय। अमरावती, यवतमाळसह विदर्भात उष्णतेची लाट उसळल्याने जमीन भाजून निघतीये। अकोला येथे राज्याचे यंदाच्या हंगामातील उच्चांकी 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। आज 28 एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात तुरळक ठिकाणी उष्ण लाट येण्याची तर पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय। सोमवारी म्हणजेच काल 27 एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील अकोला येथे देशातील उच्चांकी 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। महाराष्ट्र आणि परिसरावर केंद्राकडून बाहेरच्या दिशेने वाहणारी चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे। पूर्व भारतात समुद्र सपाटीपासून 12.6 किलोमीटर उंचीवर ताशी 60 ते 65 नॉट्स वेगाने जोरदार पश्चिमी वारे वाहत आहेत। मध्य प्रदेश, विदर्भ, उत्तर कर्नाटक पासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारलाय। सोमवारी म्हणजेच काल 27 एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये अकोल्यासह अमरावती, वर्धा, यवतमाळ येथे 46 अंश, नागपूर आणि चंद्रपूर येथे 45 अंश व त्यापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली। तर धुळे, भंडारा, ब्रह्मपुरी, गडचिरोली, गोंदिया, वाशिम येथे 44 अंशापेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले। धुळे येथील कृषी महाविद्यालय आणि महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी 21.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। आज 28 एप्रिल रोजी ठाणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याने तसंच नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय। उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।